सोशल मीडियावर आंदोलनाच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त चर्चेत असणारा आणि व्हायरल होणारा सरपंच एका आंदोलनामुळे गुन्हे दाखल झाले आणि काही दिवस जेलची हवा देखील खावा लागली. मात्र आता जामीन मिळालेला आहे. माझ्यासोबत मंगेश साबळे आहे. कारण एक आंदोलन केलं होतं, थेट कलेक्टरांना खालून आवाज दिला होता. एक कलेक्टर अशा प्रकारचे शब्द वापरलेले होते. ह्या आंदोलनामुळे आपणास पोलिसांनी पकडलं. पुढे काय काय घडलं? नाही, आता ते काय घडलं ते सगळं जनतेने बघितलं. मुख्य मुद्दा हा होता की हे आंदोलन का झालं. त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, ते माझ्यासाठी किंवा माझ्या लेकरांसाठी गेलो नव्हतो. मी एका गावचा सरपंच आहे आणि त्या गावच्या लोकांच्या माझ्याकडनं काही अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील लेकरांच्या भविष्यासाठी व तसेच गावाबरोबर इतर गावातही शिक्षकांची जे कामं वाढवल्या जात होते त्या संबंधी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी गेलो होतो. आणि त्या काही चुकीच्या पद्धतीने व्यक्त झालेही असतील. आम्हाला तिथं कलेक्टर ऑफिसला वरती जाऊ दिलं नाही, म्हणून हा या ठिकाणी आमच्या भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त केला. त्याबद्दल प्रशासनाने आम्हाला तुरुंगवास भोगण्यास भाग्य पाडलं. तर प्रशासन शासन हे सामान्य जनतेसाठी असतं, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी असतं. आणि त्यांच्यासाठी जर कोणी आवाज उचलत असेल आणि त्यांना अशा पद्धतीने जेलात डांबण्यात येत असेल तर याचा आम्ही निषेध करतो सर्वप्रथम. आणि आमच्या भावना समजून घेतल्या गेल्या नाहीत, त्याचा उपद्रव केला गेला असं कुठेतरी आम्हाला वाटतं. कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला होता? आमच्यावर आम्ही काही दालनामध्ये गेलो नव्हतो. अगोदर गेलो, स्वतः डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट करून दिली. नंतर आम्हाला 353 सारख्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अडकवलं. 4-5 दिवसात आम्हाला या ठिकाणी गोंधळून ठेवण्यात आलं. अ, पण तुम्ही ज्या प्रकारे कलेक्टर कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेलेला होतात, मोठमोठ्याने घोषणाबाजी करणं, पोलिसांचंही न ऐकणं किंवा त्यासोबतच एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे एक उल्लेख करणं किंवा त्यासोबतच अ, हे योग्य वाटलं का तुम्हाला? मग किती दिवस शांत बसायचं? सामान्य माणसाने किती दिवस सहन करायचं? तर आमचं कोणी ऐकूनच घेणार नसेल तर या पद्धतीनं कोणाला तरी आवाज उचलावा लागणार आहे. आज आपण पत्रकार म्हणून बघताय समाजामध्ये, महाराष्ट्राचं मी बोलतो, जन्माची नोंद पासून तर मृत्यूच्या नोंद पर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे. ज्या डिपार्टमेंटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला अटक केलं, मी त्यांना या ठिकाणी विनंती करेन की वर्दी काढून आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊन एका साध्या कागदावर सही आणून दाखवावी. 2 तासात 4 तासात आणून दाखवावी. साध्या माणसाला तहसील ऑफिसला काय किंमत आहे हे जेव्हा वर्दी काढून आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येईल. सामान्य जनतेची हेळसांड होत आहे, सामान्य जनतेला त्रास होतोय आणि सामान्य जनतेचा त्रास माझ्या शब्दातून, माझ्या भावनातून तो व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न केला. आणि हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे आणि याच्यासाठी जेल होणार असेल तर अशा 1000 वेळेस मी जेलात जायला तयार आहे. बरं, पण आता सर्वात महत्वाचं म्हणजे पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? नाही, मी भांडत राहणार आहे समाजासाठी, आवाज उचलत राहणार आहे. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आवाज उचलणं माझं काम आहे. मग मला गोळ्या जरी घातल्या त्यासाठी मी तयार आहे. कारण माझ्यावर जो अन्याय झाला, माझ्याकडे 2 पर्याय होते. माझ्यावर अन्याय झाला, तो अन्याय सहन करून शांत बसायचं किंवा मग त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलायचा. शांत बसणाऱ्यातले आम्ही नाही, आवाज उचलणाऱ्यातले आम्ही आहे. म्हणून ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आवाज आम्ही उचलणार. यावेळी भावनेच्या भारात काही चुकीचे शब्द निघले असतील. आता ते कलेक्टर आहेत. आता इंग्रजाच्या काळामध्ये कलेक्टर हे पद कर जमा करण्यासाठी असतं. कर जमा करून तो कलेक्टर सगळा इंग्रजांच्या ताब्यात द्यायचा, म्हणून ते पद होतं. म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीचे शब्द, आमची भावना आम्ही व्यक्त केली. याच्यामध्ये पुन्हा 353 करून जेलात ठेवण्यासारखं काही नव्हतं. याच्यामध्ये उलट आमच्या भावना समजून, त्या शिक्षकांच्या भावना समजून घेऊन, आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आमच्या भावना समजून घेऊन त्याच्यावर न्याय देणं गरजेचं असताना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय असं मला कुठेतरी वाटतं. बरं, काय मग आता अटक केल्याच्या नंतर काय काय घडलं? पुढे किती दिवस आत राहावं लागलं? आता ते तुरुंगाची प्रोसिजर होती. आम्हाला PCR घेण्यात आला. 4-5 दिवस काही सगळ्या गोष्टी घडल्या. त्या डिपार्टमेंटच्या गोष्टी मी इथं काही बोलू इच्छित नाही, कारण पोलीस प्रशासनानं जे केलं ते त्यांचं काम होतं आणि आम्ही जे केलं ते आमचं काम होतं. बरं, हे होते सरपंच मंगेश साबळे. सोशल मीडियावर व्हायरल असलेले हे सरपंच. मात्र एका आंदोलनामुळे त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांना जामीन मिळालाय. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मिळत नव्हता म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्याचं दार त्या ठिकाणी त्यांनी ठोठावलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. गुन्हाही दाखल झाला. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.